चीड निर्माण करणाऱ्या प्रसंगांपासून किंवा गोष्टींपासून काही दिवस स्वतःला दूर ठेवून पहा. अपमानित झाला असाल तर काही असे प्रसंग आठवा जिथे तुम्हाला रिस्पेक्ट मिळाला होता, मान मिळाला होता. वारंवार सांगूनही जवळची लोक ऐकत नसतील तर त्यांना जेव्हा खरंच तुमचं ऐकायची इच्छा होईल तेव्हाच बोला. दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळल्यासारखं वागू नका. तुमच्याहीपेक्षा मोठ्या दुःखातून जे बाहेर पडले आहेत त्यांना आठवा, त्यांच्याशी बोला. तुम्हाला कोणी वेळ देत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी भांडू नका. त्या रिकाम्या वेळेचं स्वतःसाठी नियोजन करा. आपल्या कंट्रोलमध्ये सर्वांनी कशासाठी असावं? इथं प्रत्येकजण अनकंट्रोल आहे. तुम्हाला तरी इतरांच्या कंट्रोलमध्ये जगायला आवडणार आहे का, हा विचार करा. अतिविचार सहजरित्या जाणार नाही. त्यासाठी तुमच्या रिकामटेकड्या वेळेला उत्तम शिस्तबद्ध कृतीची जोड देऊन पहा. आणि एकटेपणा छळत असेल आणि इतरांमध्ये जावेसेही वाटत नसेल तर इथे तुम्हाला केवळ एकाच गोष्टीची गरज आहे, स्वतःवर भरभरून प्रेम करण्याची. जगण्याचा आशावाद संपलाय असं वाटत असेल तर जागे व्हा, सकारात्मक चांगले विचार करा. आणि आशावाद खरंच संपला असता तर या शेवटच्या टिप्सपर्यंत तुम्ही आलाच नसतात. असे सकारात्मक चांगले विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.